तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 2 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता काय होतं, ऋषीने कमळीची खूप समजूत काढलेली असती. त्यानंतर नेंगे आणि बंड्या तर खूप रडू लागतात. पण हे जे काही सगळं झालं आहे ना, त्याच्याबद्दल सरूला काहीच माहिती नाही. नाहीतर सरूने कमळीसाठी काही ना काहीतरी केलं असतं. आता त्यानंतर कमळी इकडे तिची बॅग वगैरे घेऊन येत असते आणि ती असं ठरवते की आता मला गावाकडेच जायचं आहे, म्हणून आता मला इथं मुंबईमध्ये राहायचंच नाही, माझं शिक्षणाकडे पण मला लक्ष द्यायचं नाही. आता त्यानंतर ऋषीला असं वाटत असतं की कमळी गावाकडून फक्त शिक्षणासाठीच आली. हे ज्या काही बाकीच्या गोष्टी घडल्या आहे त्याला आपण करणार काय, पण कमळी तू शिक्षणासाठी आली आहे ना, ते पूर्ण करूनच तू तुझ्या गावाकडे जा, तशी तू जाऊच नको. काय तर म्हणे तू तुझ्या आबाला वचन दिलं होतं ना, मग आता तुझं वचन कुठं गेलं. ऋषी मात्र ह्या सगळ्या गोष्टी कमळीबद्दल बोलत असतो. आता त्यानंतर ऋषी म्हणू लागतो, हे बघ कमळी, अजूनही वेळ गेलेली नाही. तू बाकीच्यासाठी नाही, पण तू तुझ्या शिक्षणासाठी तरी तू तुझा पाऊल उचलू शकतेस. आणि गावाकडे जाऊन तुझं शिक्षण होणार नाही, तू अगोदरच शिक्षण करण्यासाठीच तर इकडे आली होतीस ना. मग जर तुला काही आयुष्यामध्ये करायचं असेल ना, तर गावाकडे जाऊन होणार नाही कमळी. बघ कमळी, माझा ना तुला फुल सपोर्ट आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कमळी. तू नक्कीच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवील. तुझ्या आईचं आणि आबाचं नाव तू मोठं करून दाखवशील. आता इतकं सगळं ऋषीने कमळीला सांगितल्याच्या नंतर कमळी विचारू लागते की ऋषी सर, आता तुम्ही म्हणताय तर मी राहणार कुठं, जाणार कुठे. आता तर मला अन्नपूर्णा आजी हॉस्टेलवर पण राहू देणार नाही. घरातली तर एंट्री माझी आता कायमची बंदच झाली आहे, कारण की विश्वासघातच त्यांचा इतका मोठा केला ना. त्यांचं पण एका ठिकाणी बरोबरच आहे. त्यानंतर आता कमळी म्हणू लागते की ऋषी सर, मी आता जायचं कुठे तुम्ही मला सांगा. मी तुमच्या पण घरी आता येऊ शकत नाही, कारण की नयनतारा अंटीचा पण खूप मोठा विश्वासघात झाल्यासारखं झालंय ना. त्यानंतर ऋषी म्हणू लागतो, एक व्यक्ती अशी आहे की तुझ्याकडे जाऊ शकते आणि सेफ राहूही शकते आणि तुझं शिक्षण देखील तू पूर्ण करू शकतेस. तर कमळी विचारू लागते ती व्यक्ती कोण आहे. त्यानंतर मग ऋषी मात्र तारिणीचा फोटो कमळीला दाखवतो. कमळीचा मग थोडासा जीवात जीव येतो. हा चला बाबा, मी माझं शिक्षण हिच्या घरी राहून देखील पूर्ण करू शकते. त्यानंतर आता कमळी असं ठरवते की तारिणीच्या घरीच जायचं. तारिणीला अगोदरच ऋषीने फोन करून सांगितलेलं असतं की काहीतरी इमर्जन्सी अर्जंटली काम आहे, पण आता कमळी तुझ्या घरी येणार आहे. तर तारिणी म्हणू लागती, हो हो ऋषी, काहीच हरकत नाही आहे. कमळी जर माझ्या घरी आली तरी मला चालेल, मी आमच्या घरच्यांना सांगून ठेवते. त्यानंतर कमळी मात्र तारिणीच्या घरी जाते. कमळी जेव्हा तारिणीच्या घरी जाते तेव्हा तारिणी खूप खुश होते. म्हणू लागते, काय गं कमळी, ये ना आतमध्ये, का बाहेरच उभी राहणार. कमळी आतमध्ये येते तर घरातले सगळेजण अस्वस्थपणे कमळीकडे बघू लागतात. तर ती केदारची आई तर डायरेक्टली म्हणू लागते, काय गं आणि तू कुठून आली आहे. तर कमळी तिच्या गावाचं नाव सांगते की मी सिद्धटेकवरून आली आहे. आणि मग त्यावेळी त्या म्हणू लागतात, तू इथे काय करते. तर आता तारिणी सांगू लागते, आई कसं आहे ना माहिती आहे का, ती तिच्या शिक्षणासाठी तिच्या गावाकडून इथं आली आहे. केदारची आई म्हणू लागतात, हो काय, तुझी त्या मैत्रिणीचा पाहुणचार कर आणि तिला इथून तिला बघू दे, तिला इथून जायचं सांग. त्यानंतर आता तारिणी एका मिनिटासाठी विचार करते म्हणू लागते, हो आई, असं का बोलताय तुम्ही, ती इथंच राहायला आली आहे, तिला इथूनच तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यावेळी आता केदारची आई तर खूप चिडती. म्हणू लागते, काय बोलते तारिणी तू, तुला तरी कळतंय का, ही मुलगी आपल्या घरात राहणार. आपलं घर खांडेकरांचं घर आहे, हे काही धर्मशाळा वगैरे नाही. आणि ही मुलगी इथं राहिलेली मला अजिबात चालणार नाही. आता तारिणी आणि कमळी नेमकं काय करताय ते उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया. तारिणी कमळीला तिथंच घेऊन ठेवते की आता कमळीला तिथून देखील घराबाहेर पडावं लागतं, ते उद्या बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.